स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी. वृद्ध महिलेचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीला ठोकल्या बेड्या. 1,90,000चा मुद्देमाल केला हस्तगत. शेतात काम करून घरी आलेल्या आनंदाबाई दशरथ खिलारी वय 65 राहणार शिरोलीतर्फे आळे तालुका जुन्नर जिल्हा पुणे या महिलेला आपल्या पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आढळल्या. अज्ञात चोरट्याने खुंटीला अडकवलेल्या पिशवीतील 2,96,000चे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे लक्षात येताच आनंदीबाईचा आनंद मावळला. शेतात राबून काबाड कष्ट करून एक एक मास जमा केलेले सोन्याचे दागिने चोरीस गेल्याने आनंदीबाईच्या पायाखालची जमीनच हादरली. त्यांनी तशी फिर्याद 23 जानेवारी 2025 रोजी नारायणगाव पोलीस स्टेशनला दिली. सदरची घटना भर दिवसा दुपारी 1:30च्या सुमारास घडल्याने पोलीसही चक्रावून गेले होते. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकास योग्य ते मार्गदर्शन करून सूचना केल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांनी तपास पथकाला सूचना करून सीसीटीव्ही फुटेज या परिसरात साक्षीदार तपासणी कामी सूचना केल्या होत्या. दिनांक 25 जानेवारी रोजी गुन्ह्यातील संशयित इसम बेल्ले गावात येणार असल्याची बातमी गोपनीय बातमीदारामार्फत पथकाला मिळाली. त्या ठिकाणी सापळा लावला. संशयित इसमाला त्याच्याकडील मोटारसायकलसह ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याच्या साथीदारांसह केल्याचे सांगितले. भीमाजी साहेबराव गडगे वय 35 वर्ष, बाबूजी काशीनाथ येवले वय 36 वर्ष आणि तुषार भाऊसाहेब शिरोळे वय 18 वर्ष, तिघेही राहणार गाडगेमाळा, कळस, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर या चोरट्यांकडून गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर मोटरसायकल, सोन्याचे 2 तोळे वजनाचे मंगळसूत्र, 2 सोन्याच्या नथ असा एकूण 1,90,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर, नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक साबळे, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, राजू मोमीन, अतुल डेरे, मंगेश थिगळे, विक्रम तापकीर, हेमंत शिरोळे यांनी केली. आरोपींना नारायणगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. नारायणगाव पोलिसांनी आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कस्टडीत सुनावण्यात आले आहे. पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार संतोष कोकणे व त्यांचे सहकारी करीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, नारायणगाव.